नमस्ते मित्रांनो, टेटचे हॉल तिकीट इथं प्रसिद्ध झालेले ते कसे डाउनलोड करायचे आपण त्याची प्रोसेस बघू। सर्वात आधी तर तुम्हाला MSc पुणे नावाची जी वेबसाईट आहे ती इथं ओपन करायची आहे। MSc पुणे ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर बघा खाली इथे शिक्षक हवी होतं रेड कलरमध्ये दिलेले आहे, याला क्लिक करून एक नंबरला रेड कलरमध्ये लिंक आहे प्रवेशपत्राची, या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्ही भाषा निवडा, कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे। जसं आपल्याला मराठीमध्ये पाहिजे पण इथे मराठी निवडून घेऊ। नंतर तुमच्या फॉर्मच्या प्रिंटवर एक रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा तुमच्या मेसेजमध्ये किंवा ईमेलमध्ये तुम्हाला MSc सर्च करून हा मेसेज शोधायचा आहे। याच्यामध्ये हा एक रजिस्ट्रेशन नंबर आहे 63 वाला, हे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। बघा आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे 6372 आणि इथे कॉपी पेस्ट जमत नाही, आपल्याला टाईपच करावं लागेल। तुम्ही कॉपी पेस्टचा प्रयत्न केला तर होणार नाही। त्याच्यानंतर खाली दिलेले बघा पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ, तुमच्याकडे पासवर्ड असेल तर पासवर्ड तुम्ही टाईप करू शकता। पासवर्ड तुम्हाला कुठं भेटेल बघा, हे मेसेजमध्ये पासवर्ड आहे, पण पासवर्डची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे। तुम्ही स्वतःची जन्मतारीख टाकून इथे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। पण तुम्हाला जन्मतारीख टाकायची कशी बघा, इथं फॉर्मॅट दिलेले आहे DD-MM-YY, म्हणजे इथं तुम्हाला डेट असेल 18 तर 18 टाकून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला हा मायनसचा सिम्बॉल म्हणजे डॅश इथं घ्यायचा आहे। त्याच्यानंतर महिन्यामध्ये तुम्हाला 2 अंक टाकायचे 05, त्याच्यानंतर वर्षामध्ये पण 2च टाकायचे शेवटचे, 1994 असेल तर फक्त 94 तुम्हाला इथं टाकायचं आहे। हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॅप्चर टाकायचं आहे, सेम जसं तसं स्मॉल लेटर कॅपिटल लेटर जसं दिलं असेल तसं। त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनाला क्लिक केल्याच्या नंतर बघा हॉल तिकीट आपल्या स्क्रीनवर इथं ओपन झालेलं आहे। एक्झामची तारीख बघा इथे 29/5/2025, म्हणजे 27 तारखेपासून पेपर सुरू व्हावं लागले। त्याच्यानंतर कोणतीही तारीख तुम्हाला इथे येऊ शकते। मला 29/5/2025 ही तारीख इथं आलेली आहे। तुमचं एक्झाम सेंटर पण तुम्हाला इथे दिसेल, एक्झाम सेंटर पण आलेलं आहे आणि फोटो वगैरे बी आलेलं आहे। ते सगळं आता तुम्हाला ही PDF सेव्ह करायची तुमच्या मोबाईलमध्ये। सेव्ह करण्यासाठी या कॉर्नरमध्ये एक बटन आहे क्लिक टू प्रिंट, या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तो विचारेल डू यू वॉन्ट टू प्रिंट कॉपी, ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर ही स्क्रीन तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल। याला तुम्ही राईट कॉर्नरला क्लिक करा, त्याच्यानंतर सेव्ह PDFला क्लिक करा। सेव्ह PDFला क्लिक केल्याच्यानंतर खाली सेव्ह नावाचं बटन येईल। आता सेव्ह बटनाला क्लिक केलं, इथं PDF तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मदत होईल।